व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी हे अर्धा किलो तांदूळ 1 तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत। हे बासमती तांदूळ आहेत। आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे पेस्ट करण्यासाठी घेतलेला आहे आणि हा पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे। ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। भाजी करण्यासाठी परसबी, 1 टोमॅटो, गाजर, शिमला मिर्च, फ्लावर, बटाटा, वाटाणा हे बारीक चिरून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून ते बारीक चिरून घेतलेले आहेत। फ्लावर पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा। फ्लावरला पाण्यात थोडंसं हळद आणि मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये हा फ्लावर घालून थोडा वेळ 10-15 मिनिटं ठेवायचा आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि हे एक लिंबू घेतलेला आहे आणि हे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत। एक बिरिस्ता बनवण्यासाठी आहे आणि एक फोडणीला घालण्यासाठी आहे। इकडे अर्धा वाटी दही आहे आणि हे केशर दुधात भिजवून घेतलेलं आहे। अर्धा तास दुधात भिजवून ठेवलेलं आहे। हे 2 चमचे तूप आहे, तूप गरम करून घेतलेला आहे। आणि हा गरम मसाला भात बनवण्यासाठी, राईस बनवण्यासाठी थोडंसं जिरं आहे 1 टीस्पून, ही दालचिनी आहे, मसाला वेलची, 2 वेलदोडे आणि 5-6 मिरी व 2 लवंग असे हे पूर्ण साहित्य आहे। आता आपण हे भाज्या मॅरिनेट करूया। मॅरिनेशनसाठी आपण पहिल्यांदा थोडंसं मीठ घालूया, थोडासा मसाला घालूया। आलं लसूण याची अर्धा टेबलस्पून पेस्ट घालूया। थोडीशी हळद घालायची, थोडीशी हळद घातली आणि हे दही घेतलेलं आहे, हे दही घालायचं आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आणि मगाशी आपण आलं लसूण आणि कोथिंबीर याची ही पेस्ट केलेली आहे, पण याच्यातली फक्त 2 किंवा 3 चमचेच ह्या भाजीसाठी लागणार। हा चमचा आहे, याचे 2 किंवा 3 चमचेच लागणार, बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार। आणि हे वाटाणे आहेत ते बॉईल करून घेणार आणि ह्या दिवसामध्ये मटार मिळत नाही, त्याच्यामुळे वाटाणे घेतलेले आहेत आणि वाटाणे भिजून घेतलेले आहेत। तर हे वाटाणे मी सेपरेट शिजवून घेणार। आता मी हे दोन्ही बारीक चिरलेले कांदे तेलात चांगले फ्राय करून घेते आणि ते लवकर भाजले जावेत म्हणून हे 2 चिमूट थोडंसं मीठ घालते। थोडंसं मीठ घातल्याने कांदा पटकन फ्राय होतो। हे पहा, कांदा चांगला लालसर झालेला आहे। हा मी बिरिस्तासाठी कांदा फ्राय केलेला आहे। ह्या एवढ्या स्टेजला आल्यावर आपण कांदा काढून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम एकदम मीडियम करून ठेवलेली आहे। गॅस ऑन करून लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी हे 2 पळ्या सनफ्लावर ऑइल घातलेलं आहे। आता ह्या भांड्यातच, ज्या भांड्यामध्ये आपण कांदा फ्राय केलेला त्या भांड्यातच मी भाजी फोडणीला घालणार। त्याच्यासाठी हा पहिल्यांदा तेल घातलं, तेल गरम झाल्यावर हा कांदा जो वाटून घेतलेला आहे, मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे, तो घालायचा। कांद्याची पेस्ट चांगली भाजलेली आहे। आता त्याच्यात आपण ह्या 1/2 टीस्पून हळद घालूया, लाल मसाला अर्धा टेबलस्पून घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यातच आपण मगाशी 1 टोमॅटो चिरलेला तो घालूया। टोमॅटो चांगला शिजल्यावर ह्या सर्व भाज्या आपण घालूया आणि याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हा पुदिना थोडासा भाज्यांमध्ये घालूया आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं।
याच्यामध्ये मीठ ऑलरेडी घातलेलंच आहे, त्यामुळे परत वरून मीठ घालायची जरूरत नाही. सगळ्या भाज्यांना चांगलं मीठ लागलेलं आहे. आणि कांदाही भाजताना त्याच्यात थोडंसं मीठ घातल्यामुळे परत मीठ घालायची जरूरत नाही. आता हे झाकण लावून ही भाजी चांगली शिजायला ठेवूया. तसंच हे वाटाणे वाफून घेतलेले, शिजवून घेतलेले वाटाणे आहेत, तेही या भाजीमध्ये आपण घालूया. आणि झाकण लावून ही भाजी शिजत ठेवूया. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, वाफेवरच अशी मंद आच करून मंद आचेवर शिजवायला ठेवायची. बिर्याणी राईस बनवण्यासाठी मी हे टोपामध्ये 2 तांबे भरून पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यात हे अर्धा चमचा मीठ घालूया. नंतर हे सर्व गरम मसाले आहेत ते घालूया. आणि याच्यात आपण थोडंसं हे अर्धा पळी आपण तेल घालूया. आणि हा अर्ध्या लिंबाचा रस, थोडा याच्यात पुदिना आणि थोडी कोथिंबीर घालूया. आणि तसेच याच्यात थोडी म्हणजे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया. मगाशी आपण जी पेस्ट केली त्यापैकी फक्त 2 चमचे या बिर्याणी भाताला वापर झालेला आहे. अगदी आपण घरात जेव्हा कमी माणसं असतो, कमी प्रमाणात 2 माणसं 3 माणसं असतो, तेव्हा कमी प्रमाणात बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण पाहत आहोत. बिर्याणी राईससाठी बॉईल करत ठेवलेलं पाणी चांगल्यापैकी बॉईल झालेलं आहे. आता आपण त्याच्यात हा राईस घालूया. आणि सगळे मसालेही चांगले आतमध्ये पाण्यामध्ये मिक्स झालेले आहेत. ह्याच्यात आपण मगाशी 1 पळी तेल घातलं. त्याचं कारण म्हणजे राईस जो असतो तो तेल घातल्यामुळे चांगला सुट्टा होतो, त्याच्यामुळे आपण ह्याच्यात तेल घातलेलं. बिर्याणीसाठी आपली ही भाजी आता चांगल्यापैकी शिजलेली आहे, हे पहा. आणि याच्यात हे थोडंसं पाणी आहे. आणि आपलं राईससुद्धा चांगला गाळून घेऊन मी चांगला सुटसुटीत झालेला आहे, हा बघा. तर हा राईस मी या भाजीवर या राईसचा 1 लेअर लावणार. तर आता आपण गॅस ऑन करूया. आणि गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवूया आपण. आणि स्लो फ्लेमवर आपण ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये राईसचा लेअर लावूया. आता मी या भांड्यामध्ये राईसचा लेअर लावलेला आहे. आता ह्याच्यात हे केशरचं दूध आहे ते घालूया आपण. केशरच्या मी 5-6 पाकळ्या भिजत घातलेल्या दुधात. ते केशरचं दूध आहे. थोडंसं कलर यावा म्हणून मी थोडंसं हळदीचं पाणी आहे ते थोडंसं घालूया आपण. बिर्याणीमध्ये बाहेरची कलर वापरत नाही, त्याच्यामुळे आपण थोडासा कलर येण्यासाठी हे थोडंसं हळदीचं पाणी घालूया. आणि ह्याच्यात आपण हे तूप घालूया. आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना. आणि मग आपण फ्राय केलेला हा बिरिस्ता चा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि आताही मी करताना दाखवलेला आहे बिरिस्ता कसा बनवायचा ते. आणि बिर्याणीमध्ये मी 1 लेअर लावलेला आहे, फक्त 2 लेअर लावले नाही, कारण हे भांडं मोठं आहे. आणि ही फक्त 2 माणसांसाठी बिर्याणी बनवलेली आहे. कारण आपण 1 किलोची बिर्याणी केली तर हेच प्रमाण आहे, ते याचं डबल घ्यायचं, दुप्पट करायचं. आता आपण हे झाकण ठेवून देऊया आणि
मंद आचेवर 20 मिनिटं मी असंच ठेवून देणार. मग आपली बिर्याणी तयार होईल. ह्याला वर वजन वगैरे काही ठेवायची जरूरत नाही, कारण हे भांडं आहे ते जाड बुडाचंच भांडं आहे चांगलं, आणि चांगल्या कंपनीचं भांडं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातच बिर्याणीला चांगला दम बसतो. तर मित्रांनो 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपली बिर्याणी आता रेडी आहे. ही पहा, मस्त गरम गरम वाफ येते आहे आणि बिर्याणी छानपैकी तयार झालेली आहे. तर आता आपण ही सर्व करूया. छानपैकी अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी अगदी घरगुती पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल आणि ती सुद्धा फक्त 2 लोकांसाठी बिर्याणी कशी बनवायची हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा. तर मित्रांनो, ही पहा आपली बिर्याणी रेडी आहे आणि त्याच्यासोबत हे दही आणि सलाड छानपैकी आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि शीतल किचन हा चॅनल तुम्ही नेहमी बघत चला, म्हणजे तुम्हाला घरगुती पद्धतीने ही रेसिपी बनवायला आणि पाहायला मिळतील.